नमस्कार. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. इचलकरंजीत 15 ऑगस्टपासून पीएमई बस सेवा, बस पुरवठा करारावर स्वाक्षऱ्या. इचलकरंजी दिनांक 1. इचलकरंजी शहरातील बहुप्रतीक्षित पीएमई बस सेवा सुरू होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून इचलकरंजी महानगरपालिका आणि जेबीएम कंपनी यांच्यात बुधवारी बस पुरवठाचा करार करण्यात आला. त्यामुळे येत्या 15 ऑगस्टपासून शहरात पीएमई बस सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारावेळी महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, स्थायी समितीचे सभापती सतीश मुळीक, परिवहन समितीच्या सभापती अरुणा प्रमोद बचाटे, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे, जेबीएम कंपनीचे अधिकारी प्रदीप उंबरकर, परिवहन समिती सदस्य शशिकला कवडे, संतोष शेळके, गटनेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक चंद्रकांत शेळके, प्रमोद बचाटे तसेच महानगरपालिकेचे अभय शिरोलीकर आणि इस्रार बेग उपस्थित होते. केंद्र शासनाच्या पीएमई बस योजनेअंतर्गत इचलकरंजी शहराला एकूण 20 ई बस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 8 बस येत्या महिनाभरात महानगरपालिकेला प्राप्त होणार असून उर्वरित 12 बस त्यानंतर उपलब्ध होणार आहेत. या सेवेसाठी सोलगे मळा येथे बस आधार उभारण्यात आले असून शहरातील विविध ठिकाणी बसथांबे निश्चित करण्यात आले आहेत. तसेच शिवतीर्थ परिसरात मध्यवर्ती सिटी बसस्थानक उभारण्यास महासभेने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. परिवहन समितीच्या सभापती अरुणा प्रमोद बचाटे यांनी ई बस सेवा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांना आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हायवणकर, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल दाऱ्या तसेच आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे, उपयुक्त नंदू परळकर यांचे सहकार्य लाभले. महानगरपालिकेची आवश्यक पूर्वतयारी पूर्ण झाल्याने स्वातंत्र्य दिनापासून इचलकरंजीकरांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ मिळणार आहे. अशाच लेटेस्ट अपडेट व बातमीसाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व तुमचे कमेंट आम्हाला नक्की कळवा.